श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 5 फेब्रुवारी गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. यंदा संकष्टी चतुर्थीला सुकर्मा योग जुळून येत आहे. या योगामध्ये पूजा केल्याने पूजेचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा मसूरच्या डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू, मोदकचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची एक मोठी प्लेट घ्यायची, तसेच आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळसुद्धा घ्यायची. जी डाळ घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती छान असावी, कुठे तुटलेली फुटलेली किंवा किडलेली नसावी. तसेच आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आता या कुंकवाने जी आपण मोठी स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्यावर एक मोठा त्रिकोण जो आहे तो काढून घ्यायचा. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी वाटीभर मसूरची डाळ आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं नाही, आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होणार आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. 11 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. तसेच आपल्याला 11 वेळा गणेश स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. तसंच 1 वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं. या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काय केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची. आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवपूजा करून झाल्यानंतर ही मसूरची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायचं आहे गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गाईला ही वस्तू खायला देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या मसूरच्या डाळीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही मसूरची डाळ आणि गुळ जे आहे ते गाईला खायला द्यायचं. गाईला मसूरची डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. तसेच मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळण्याचे नवीन नवीन आपल्याला वाटा ह्या सापडू लागतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी प्यायला द्यायचं. गाईभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेल्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.